विरोधक ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात गुंतले असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागले. भाजपानं स्वबळावर निवडणुका लढण्याची चाचपणी देखील सुरू केली आहे. ठाणे महापालिकेसह राज्यातील 18 महापालिका आणि नगरपरिषदा नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या प्रमुख महापालिकांवर भाजपानं लक्ष केंद्रित केले. त्यादृष्टीनं भाजपानं बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 1 लाख सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. मतदारांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा सर्व्हे देखील करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठाणे महापालिकेत सध्या भाजपाचे 23 माजी नगरसेवक असून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार जर सध्या सक्रिय नसले तर त्या ठिकाणी दुसरा उमेदवार शोधून त्याला कामाला लावणं ही प्रक्रिया भाजपानं सुरू केली आहे. भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी बूथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर भाजपाचे शहर अध्यक्ष संजय बागुले यांनी 12 मंडळ पदाधिकाऱ्यांच्या 12 बैठका घेऊन कामाला सुरुवात केली आहे.